सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान दहिवडी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रास राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी भेट देऊन भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधला व मतदान प्रक्रियेची माहिती घेतली। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री धैर्यशीलदादा कदम विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास उपस्थित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विकासाभिमुख विचारसरणीवर आणि नेतृत्वावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी दाखवलेला विश्वास येणाऱ्या 22 तारखेला धैर्यशीलदादा कदम यांच्या विजयातून अधोरेखित होईल अशी खात्री आहे। यावेळी सातारा जिल्हा परिषद माननीय सदस्य श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, माननीय जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे, माननीय जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय काका गांधी, पंचायत समिती सभापती अतुलदादा जाधव, उद्योजक अतुलदादा शिंदे, उद्योजक बंटी शेठ जगदाळे, उद्योजक संजय शेठ जगदाळे, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, भाजपा सातारा जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, जिल्हा सरचिटणीस राहुल शिवनामे, भाजपा मान तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड, भाजपा मान विधानसभा निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले, युवा नेते विशाल बागल, मसवडचे माननीय नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ, सचिन विरकर, बाळासाहेब सावंत, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कदम, नवल शेठ थोरात, संभाजी गोडसे, रवींद्र शेठ काळे, श्रीकांत बनसोडे, निलेश करपे, चंद्रकांत कोकाडे आदी मान्यवर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।